नमस्कार मित्रांनो, मी आकाश म्हात्रे चॅनलच्या सर्वात तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये। मित्रांनो, काल मानाची आपल्या केगाव गावाची हंडी फोडल्यानंतर आज पोरं जाणार आहेत बाकी सगळ्या हंडी फोडण्यासाठी। आज त्यांच्या सोबतच आपण जाणार आहोत। आज पाहणार आहोत कोणकोणत्या हंडी फोडणार आहेत, किती थर लावणार आहेत आणि आजची जी मजा आहे ती सगळी मजा तुम्हाला आज दाखवण्याचा माझा प्रयत्न असेल। तर मित्रांनो, ओम साई गोविंदा पथकाची पहिली सलामी साईबाबांच्या चरणी आपण पाहू शकतो। छत्रपती शिवाजी महाराज की जय। भवानी जय शिवाजी। हर हर महादेव। गणपती बाप्पा मोरया। गणपती बाप्पा माता की जय। बजरंग बली की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। भवानी जय शिवाजी। तर मित्रांनो मी केगावकर सज्ज झालेला आहे। पहिली सलामी द्यायला पहिला सुरुवात करतात पर्वाचा आणि ते सलामीसाठी थांबलेले आहेत। हळूहळू सगळी पोरं उतरणार आणि सलामीला सुरुवात करणार। मित्रांनो, नागाव असो किंवा केगाव, आपण एकाच उरण या शहरामध्ये राहतो। त्या ठिकाणी जरी मरी गोविंदा पथक थर लावत असले तरी पण मी केगावकर गोविंदा पथक, ओम साई गोविंदा पथक बाजूला मॉब साठी उभे आहेत। बघा, 6 थराची इथे प्रयत्न असेल, बघूया काय करतात जरी मरी गोविंदा पथक नागाव। ओके, 6 थरांची ही यशस्वी सलामी दिलेली आहे। आपल्यासमोर सुरुवातीला 7 थर लावणार आहेत आणि त्यानंतर 8 थर लावण्याचा प्रयत्न त्यांचा राहणार आहे। त्यामुळे त्या गोविंदा पथकालाही खूप खूप शुभेच्छा। एकदा आवाज द्या, मित्रांनो, परीक्षेत पेपर खूप कठीण असतात पण त्या पेपराला सामोरं जाणं आपलं काम असतं। मी केगावकर गोविंदा पथक 7 थर लावण्याचा प्रयत्न करत आहे। बघूया कशा पद्धतीने 7 थराचा प्रयत्न हा होतोय। मित्रांनो, आता सुरुवात करणार आहेत थर लावायला। शेवटची काउंटिंग, कोण कुठे कसं उभं राहणार याची काउंटिंग आणि त्यानंतर थर लावायला सुरुवात। त्यानंतर 8 थराचा देखील ते प्रयत्न करणार आहेत। प्रयत्न त्यांना देखील असतील खूप साऱ्या शुभेच्छा। बाकीच्यांनी देखील आज आपण केगावकरांना, मी केगावकरांना गोविंदाबद्दल आपण देखील सहाय्य करूया। त्यानंतर जरा डीजे ऑपरेटर आपण आहे। ओम साई गोविंदा पथक मी केगावकर 7 थर लावतायत आपल्या समोर। पहिला प्रयत्न मित्रांनो, आणि त्या पहिल्या प्रयत्नामध्ये थोडंसं कुठेतरी काहीतरी कमी पडलं, त्यामुळे रिस्क नको यासाठी या गोष्टीमुळे पुन्हा थर खाली उतरवलेले आहेत। पुन्हा त्याच जोशाने, पुन्हा त्याच जिद्दीने थर लावण्याचा प्रयत्न त्यांचा असेलच। बघूया काय करतायत। पुन्हा एकदा प्रयत्न करू शकता, मंडळ पण सांगते की पुन्हा एकदा प्रयत्न करा, कारण प्रयत्नार्थी परमेश्वर। बघूया आता काय करतायत।
आपले गोविंदा पथक आले असेल त्यांना सहकार्य करावे. खूप सुंदर. अरे बोल बजरंग, अरे बोल बजरंग. या बात 7 थरांची यशस्वी ओम गोविंदा पथक. मित्रांनो 7 थरांची जी सलामी दिलेली आहे. मी केगावकर. आणि ओम साई गोविंदा पथक खरंच हॅट्स ऑफ. इतक्या या लहान वयांमध्ये मुलांवरती संस्कारही होत आहेत आणि धाडसही निर्माण केलं जात आहे. आणि खूप सुंदर असा 7 थर, यशस्वी 7 थर त्यांनी लावलेले आहेत. 11,000 रुपये आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार होत आहे. अरे बोल बजरंग, हाती घोडा पालखी. मित्रांनो पागोटेचा गोविंदा पथक आहे. आणि तर आपल्या समोर प्रयत्न करतायत, सलामी देण्याचा प्रयत्न करतोय. बघूया कशा पद्धतीने सलामी देत आहेत. गोविंदा पथकासाठी खरंच अतिशय सुरेख पाहायला गेलं. 4 थर स्वतःवरती बॅलन्स, त्यानंतर कॉन्फिडन्स, विश्वास आणि आत्मविश्वास खूप सुंदर. त्यानंतर जे गोविंदा पथक 6 थर लागतील त्या गोविंदा पथकासाठी रोख रक्कम 5,000 रुपयाचं बक्षीस असेल. त्यानंतर 6 थराच्या सलामीसाठी रोख रक्कम 11,000 रुपयाचं पारितोषिक असेल. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जय बजरंग गोविंदा पथक पागोटे 6 थरांची सलामी देण्यासाठी गोविंदा पथक प्रयत्न करतायत. जय बजरंग गोविंदा पथक पागोटे प्रयत्न करतात 6 थराची. बघूया खूप छान असे थर उचललेले आहेत आणि सलामी पूर्ण झालेली आहे. गोविंदा पथकाच्या त्यांना खूप छान सलामी. साथ देण्यासाठी सर्व आपण एनएस स्कूल ग्राउंड वरती आलो आहोत आणि या एनएस स्कूल ग्राउंड वरती पुन्हा एकदा मी के गावकर म्हणजे ओम साई गोविंदा पथक सज्ज झालेला आहे आपली सलामी द्यायला. मित्रांनो लहान गोविंदासाठी इथे हार्नेसची व्यवस्था केलेली आहे बघा. वरती जाऊन जरी थर सरकले तरी सुद्धा त्या लहान गोविंदाला काही होणार नाही याची काळजी. आणि मी के गावकर गोविंदा पथक पुन्हा एकदा सज्ज झालेला आहे सलामीसाठी. आपल्याला पाहायला मिळते. आज परीक्षित ठाकूर साहेबांच्या विनंतीला मान देऊन त्यांची उपस्थिती या दहीहंडीला पाहायला मिळते. त्यांचं हार्दिक स्वागत. आणि त्यांच्याच उपस्थितीत ही सलामी आहे आपल्या या भव्य दिव्य दहीहंडी उत्सवाच्या निमित्तानं ओम साई केगाव गोविंदा पथकाची. आणि त्यांना सलामी दिल्यानंतर सर्व भाविकांनी जोरदार टाळ्यांच्या आवाजात शुभेच्छा द्यायच्या आहेत. वरच्या थराला असणारा टॉपर प्रत्येक ठिकाणी आपल्याला चिमुरडा पाहायला मिळतो, बाळ गोपाल पाहायला मिळतो. आणि या बाळ गोपालाचं धाडस आणि सर्वात खालच्या थरावरती आपण जो थर पाहतो ना ती आहे आपली संस्कृती. त्याच्यानंतर विचार, त्याच्यानंतर सामंजस्यपणा, त्याच्यानंतर ज्ञान, त्याच्यानंतर श्रद्धा आणि त्याच्यानंतर आपला भारतीय संस्कृतीचा महान असल्याचा एक आवाज टॉपर बाळगोपालाच्या माध्यमातून पाहायला मिळते. अरे बोल बजरंग गोपाल कृष्ण भगवान की. पाटील आणि त्याचबरोबर सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवरांना 6 थरांची सलामी ओम साई गोविंदा पथक केगाव या ठिकाणी देताना दिसेल. थरांचा मनोरा असतील आणि अनयाची खरं तर ही राधिका छोटी गोविंदा. छोट्या गोविंदासाठी टाळ्यांचा प्रतिसाद पाहायचा आहे. किंबहुना 3 ते 4 वर्षाची आणि 6 वर्षाची पागोटे सपोर्टसाठी राहा त्यांच्या बाजूला प्लीज. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुबंध.
आता हा छोटा गोविंदा वडजा वाकुड्या दोंदिल्या सुदामा पेंड्या यांना घेऊन कृष्ण कन्हैयाकाराच्या शिंक्यावर चढवून निघायचा. इथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमानं त्या हंडीत असणारा दोन्ही खाणारा 6व्या थरावरचा गोविंद आपल्याला छोटा पाहायला मिळतोय. कमरेला कस्सा बांधून अगदी छान ऐटीत संरक्षणाची एक चार एके आहेत. थोडक्यासाठी पण सलामी लागली होती. काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गटातील पनवेल जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख. सन्माननीय मनोहर शेठ भोईर जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार उरण विधानसभा मतदारसंघ यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी आहे. आपण पाहू शकाल पागोटेचा बजरंग गोविंद पथक पागोटे 5 थरांची यशस्वी सलामी आहे. आणि त्याच्यानंतर जो गोविंद आलेला आहे तो आमच्या उरणचा, आणि उरणचं नाव आमच्या ठाण्यामध्ये ज्यांनी पहिले 8 थर लावले उरण मधून आणि ठाण्यामध्ये आमचं नाव गाजवलं उरणचा, त्या केगावकर ओम साई गोविंद पथक मी केगावकर या पथकाचा आम्ही नक्कीच सरचे स्वागत करत आहेत. नक्कीच अशाच पद्धतीने तुम्ही आमच्या उरणचं नाव असं लौकिक करत राहा. तर मित्रांनो आपल्या समोर जो आहे जो नेरूळचा पथक आहे छत्रपती गोविंद पथक सेक्टर 18चा नेरूळचा पथक आहे मित्रांनो आपल्या उरणमध्ये आलेला आहे. आणि बघूया सलामी कशी लागते. सध्या मित्रांनो 4 ठिकाणी आपण सलामी दिलेली आहे. यशस्वी सलामी आपली झालेली आहे. पुन्हा लंच ब्रेक झाला आहे. सगळे जेवून घेणार. त्यानंतर पुन्हा एकदा कदाचित ही हांडी फोडण्याचा मान कदाचित आपल्याला असेल. बघूया काय होतंय. आता सध्या तरी जेवून घेऊया. जेवणाची व्यवस्था झाली. जेवायला काय काय हो? बटाट्याची भाजी, पनीरची भाजी, हाय काय जेवायला? पनीर भाकरी. आता खाऊन थर वाढवा म्हणजे वजन वाढवा थराचा. वजन कुठे वाढवा? इथे भाजी पण बघूया. सावनी समोर नाही लक्षात ठेवा आपल्या मंडळाचं जेवण आहे. भाजी जेवढा खाशी तेवढाच घ्या, मिरच्या भेटणार नाही. मित्रांनो हंडीचा मान मिळालेला आहे. हंडी फोडण्याची एक गाणं हंडी फोडली जाते. आपली अनुशासन रखिए, कोई कोताही नहीं. ऑल द बेस्ट, शुभकामनाएं.
और ये जिसके लिए आए थे वहां तक पहुंच चुके हैं। माखन चोर, अंडी फोड, नक्कीच सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवते। मानाची दहीहंडीचा मान मिळालेला आहे तो मी केगावकर, अतिशय चांगला असं गोविंद पदक उरून तालुक्यातलं आणि त्यांनी चांगल्या पद्धतीने हंडी फोडलेली आहे। तरी मी विनंती करतोय सुष्मित गरज आणि मयूर मात्रे यांना विनंती करतोय स्टेजवरती यायचंय, त्यांच्या हाती चषक देण्यात येणार आहे। पासून आलेला देव नावे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित दहीहंडी उत्सव झाला पाहिजे, कारण या टाळ्यांसोबत महत्त्वाचं सहकार्य आहे। दादा समुद्राला गरुडाचे पंख लावता येतील, पण गगन भरणीचं वेळ हे रक्तात असावं लागतं आणि हे सळसळतं रक्त आहे म्हणून याची पावती मिळते आपल्याला। मित्रांनो, आता जो समोर होता तो इव्हन स्टार कळंबोलीचा गोविंद पदक होता, त्याने खूप छान अशी सलामी दिलेली आहे। 6 थरांची कडक अशी सलामी दिलेली आहे। ही स्पर्धा आहे असं म्हणून दुसरा दुजावा विचारात आणायचा नाहीये, सगळ्या पत्रांनी एकत्र यायचं। बाबळीच्या काट्याला पण तलवार बनवता येईल, पळसाच्या पानाला ढाल बनवता येईल। आपण सगळ्यांनी एक मतानं एकत्र हा कार्यक्रम केला तर नक्कीच आपल्या विचारामध्ये एवढी ताकद आहे की या हिंदुस्थानाला पण महाराष्ट्र बनवता येईल आणि या ताकदीला खऱ्या अर्थाने एकीचं रूप द्यायचं आहे। स्पर्धा असली तरी फक्त संघर्ष या स्पर्धेचा आपण सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे। आपल्या समोर जी आता सलामी लागलेली 7 तराची ती लावली आहे प्रज्वल प्रतिष्ठान यांनी। खूप छान अशी सलामी लावलेली आहे। प्रतिष्ठानचे मी अभिनंदन करतो। चला रेडी आहे, सलामीसाठी रेडी आहे। चला मित्रांनो, मी केगावकर गोविंद पदक पुन्हा एकदा सज्ज झालेला आहे। इथे आल्यापासून आपण जवळपास 2 तास झालेले आहेत। 2 तासानंतर नंबर लागलेला आहे, इतके इथे पथक आले होते। त्यानंतर आपल्याला फायनली चान्स भेटलेला आहे 6 थरांचा। 6 थर लावून सलामी देण्याचा प्रयत्न असेल। केगाव गोविंद पथक आपण पाहतोय, एकावर एक थर असण्याचा प्रयत्न केगाव गोविंद पथकाचा सुरू आहे। 3 थर परीक्षित स्वरूपाचे त्या ठिकाणी पाहणार होतील। बघा 1 2 3 4 आणि चिमुकला आता 73 वरून हे गोविंद पथक आणि खूप सुंदर, अतिशय सुंदर आणि या समुद्राला खऱ्या अर्थाने बघा पाहू शकता अगदी व्यवस्थितरित्या एकावर एक थर असण्याचा प्रयत्न या केगाव गोविंद पथकाचा पाहायला मिळाला।
ग्रामपंचायतीची त्यांच्या पवित्र शुभ असते केगाव आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. गणपती सन्माननीय नागावचे या ठिकाणी गोविंद पथकार यांना विनंती आहे की आपण एक सलामी देऊया आणि नंतर मान्यवरांचं स्वागत सोहळा होईल. मित्रांनो, आपण आता पोहोचलो आहोत खोपोलीमध्ये. आपलं गोविंद पथक इथे सज्ज झालेलं आहे सलामी देण्यासाठी. त्याचे एक रिसीट आपल्याकडे ठेवा. आपण प्रत्येक 1 तासाला लकी ड्रॉ ओपन करणार आहोत. आपल्याकडे एक रिसीट असू द्या लकी ड्रॉची. महिलांसाठी आणि पुरुषांसाठी आयोजन केलेलं आहे. ओम साई गोविंदा पथक शेगाव वरळ यांची सलामी झाल्यानंतर साई ग्रुप गोविंदा पथक रसायने या ठिकाणी शिल्पाताई सुर्वे यांचं सहर्ष असं स्वागत होतं. केविनाताई गायकवाड आणि पाटील मॅडम यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी उपस्थित असलेले सन्मान्य संतोष दादा गुरव आपले मनपूर्वक सहर्ष स्वागत. उपस्थित सर्वच मान्यवरांचं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शब्दसुमनाने सहर्ष स्वागत करीत आहोत. सन्मान्य अरुणजी हरपुडे आपलंही मनपूर्वक सहर्ष स्वागत. सर्वच मान्यवर आपले आहेत आणि आपल्या सगळ्यांचं मी शब्दसुमनाने मनपूर्वक सहर्षाचं स्वागत करतो. हा कार्यक्रमच आपला आहे. याची देवी याची डोळा अतिशय सुंदर असं हा कार्यक्रम आपण संपन्न करतो. या ठिकाणी 6 थराची सलामी दिलेली आहे. खालापूर तालुका नगरपंचायत सन्मान्य नगरसेवक दिनेश रामचंद्र बराट यांचे आम्ही शब्दसुमनाने सहर्ष स्वागत करतो आहोत. जर आपण तर मित्रांनो, इथे कडक आपले 6 थर लागलेले आहेत. लगेच आपण पुढच्या ठिकाणी जाणार आहोत. पब्लिक एकता दुरी तिन्ही घर खाली आला आपल्या आग्र्यांचा किंग विनायक माळी. क्या बात है विनायक माळी. तब्बल इंस्टाग्राम वरती 1.5 मिलियन फॉलोवर, यूट्यूब वरती 28 ते 29 लाख फॉलोवर. वाकडे गुरुजी दादूस शेवटचे 7 दिवस माझी बायको, शेठ माणूस, गर्लफ्रेंड, शनी मच्छीवाला, चिकणे हवालदार, सरकार अशा कित्येक सिरीज ज्याने आपल्या समोर आणल्या, ज्याने प्रेक्षकांना हसवलं, ज्याने प्रेक्षकांचं आयुष्य वाढवलं, असा विनायक माळी आपल्या मंचावरती उपस्थित आहे. त्या जोरदार टाळ्या वाजवल्या करतात तर विनायक माळीसाठी सगळ्यांचे मोबाईल ऑन करायचे. ऍक्च्युली विषय कसा आहे माहितीये का? सगळ्यात खाली येतात अंबानी, टाटा, बिर्ला, त्याच्यानंतर येतात माझी बुटं मी काल रात्री मस्त धुवून आणली होती. चिखलात माखवली सगळी तुम्ही. पण जी बुटं चिखलात माखली असते तरी तुमच्या एवढ्या प्रेमामध्ये माखले मी समजेल. एवढा आनंद झाला मला. झोपेत होतो मी पण माझी अख्खी झोप उडाली एवढं प्रेम बघून. आणि खूप मजा आली यार तुमच्यासोबत. फर्स्ट टाइम मी पहिल्यांदा आलोय कर्जतमध्ये सर इव्हेंटसाठी. आणि आमदार साहेब धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल. तुम्ही सगळे नाचा माझ्यासोबत. तर मित्रांनो, गेल्या वर्षी जी हंडी, कर्जतची हंडी मी केगावकर गोविंदा पथकाने पटकावली होती, त्याच हंडीला आपण इथं पोहोचलो आहोत.
तर मित्रांनो, अशा तऱ्हेने मी केगावकर गोविंद पथकाचं या वर्षीचं पर्व अशा रीतीने पार पडलं. खूप नवीन एक्सपिरियन्स पाहायला मिळाला. म्हणजे ऍक्च्युली तिकडे गेल्यावरती काय काय घडतं पहिल्यांदाच पाहायला मिळालं. खूप काही चॅलेंजेस असतात या सगळ्या सिच्युएशन मध्ये, कारण आधीचे थर पडले असतील तर ते सगळं विसरून पुन्हा एकदा नवीन जोमाने थर लावायचं असतं. या सगळ्या गोष्टी तिथे गेल्यावरतीच कळल्या. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. ब्लॉग मध्ये काही छान मुवमेंट्स वाटले असतील तर ते सुद्धा मेन्शन करा. भेटूया पुढच्या अशा छान अशा ब्लॉग मध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या. गणपती बाप्पा आई बाबा की जय, जरीमरी माते की जय, बोल बजरंग बली की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव.